धन्यवाद. संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीपाल मोहन सबनीस सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते माननीय विशालजी देवतळे सरांना. त्यांनी डॉक्टर श्रीपाल सबनीस सरांचं स्वागत करावं. धन्यवाद सर. माननीय डॉक्टर रवींद्रजी शोभणे सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते माधव शोभणे सरांना. त्यांनी डॉक्टर रवींद्र शोभणे सरांचं स्वागत करावं. माननीय डॉक्टर दत्तात्रयजी वाटमोडे सर अधिष्ठाता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर भारती खापेकर मॅडम यांना. माननीय विष्णू मनोहर ख्यातनाम शेख यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते मंगेश बावसे सरांना. माननीय प्राचार्य डॉक्टर वळते सरांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रदत्त तांडेकर सरांना. माननीय प्राचार्य आचार्य विजयाताई मारतकर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते नीता आल्लेवार यांना. डॉक्टर भारती खापेकर सर मॅडमचं पुष्प देऊन स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते सुनंदा जुलमे यांना. दोन दिवसापासून हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी अनेक नक्षत्र कामाला लागलेले आहे. त्यापैकीच आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण सहभाग असलेले माय मराठीचे उपाध्यक्ष विशाल सर यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करते मंगेश बावसे सरांना. गेल्या 2 दिवसापासून हे संमेलन सुरू आहे. खरं तर कालही मला विजयाताईंनी बोलवलं होतं, यायचं होतं, पण बरेच ठिकाणी भरपूर कार्यक्रम, त्यात आमचा रांडावाडा गोष्टी काढा, जे तुमचं काम आहे ते मला करावं लागतं सगळ्यांचं, बरोबर की मग नाही काय तेच आहे काय की जेवण बनवायचं म्हणजे रांधणे वाढायचं आणि नंतर आवरून ठेवायचं. ठीक आहे. एनिवे मला आवडतं ते सगळं आणि मी तसा खूप मोठा काही असा साहित्यिक वगैरे नाही आहे, पण तुमच्या प्रेमापोटी मी इथे आलेलो आहे. मी 52 पुस्तकं जरी लिहिली असतील तरी ती माझ्या क्षेत्रातली आहेत आणि इथे स्टेजवर सुद्धा एवढे मोठे सगळे दिग्गज आहेत, समोर सगळे दिग्गज आहेत, आशाताई आहेत, तर त्यांच्यासमोर मी मार्गदर्शन वगैरे काही करू शकत नाही आणि करणं योग्य पण नाही. पण विजयाताईंना खरंच मला मानावं लागेल, कारण गेल्या 2 महिन्यापासून त्यांची तयारी मी बघतोय, गावात असताना सुद्धा, बाहेर असताना सुद्धा. आणि 2 महिने आधी त्यांनी म्हटलं होतं की मला यायचं आहे, आणि जेव्हा कोणी एवढं प्रेमाने आपल्या शहरातलं व्यक्ती आपल्याला बोलवते तर त्यावेळी खरंच असं वाटतं की बाबा नाही, आपण जायला पाहिजे. आणि 2 दिवसाचा जो काय वृत्तांत होतो, वृत्तांत कालचा मला आज वाचायला मिळाला, आजचा उद्या मिळेल, आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने इथे आला त्याबद्दल खरंच खूप छान वाटलं. इतर बरीच मंडळी इथे आहेत की ज्यांना ऐकायला आपण जमलेलो आहोत. मला ऐकायला किंवा माझं ऐकलं म्हणजे का मी बनवत असतो, म्हणजे बनवतो 2 यांनी, एक जीवन बनवत असतो आणि तसंही बनवत असतो काय. तर त्याच्यासाठी आपण वेगळा एक काहीतरी विद्यार्थ्यांना म्हणून की एखादं सेशन तुम्ही ठेवायला पाहिजे होतं, जे स्ट्रेस बुस्टर असतं सर, की कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये म्हणतात की बाबा तुमचं एक संधी काम जर सुरू असेल, एक सारखं एखादं काम जर सुरू असेल तर स्ट्रेस बुस्टर म्हणजे आपला कंटाळा येतो एका विशिष्ट लेवलला, तर चहा बनवून देतात. आजकाल तुम्ही कॉर्पोरेट लेवल ऑफिसेसमध्ये गेले असाल तर चहा बनवून देतात, स्वतः चहा तयार करतात. तर त्याच्यामुळे काय होतं की वातावरणात छान वेगळेपण येतं, ईज होतं वातावरण. तर असा हा सगळा प्रकार आहे. इथे आल्यावर एक गोष्ट लक्षात आली की एवढ्या छान वातावरणामध्ये, म्हणजे छान एअर कंडिशन इथे वास्तू जी आहे
विमलाजी आल्या तिथे आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आता आपण असं बसूया. ताईला सांगून देते की आणि मला पुढे जाण्याआधी मला वाटतं विमलाजींचं स्वागत विजयाताई करताय. चालू दे म्हणजे संपत झालं माझं काय. आणि ती बरीच गाजली आणि ती कविता होती नटसम्राटाच्या धर्तीवर एक 4 ओळी केल्या होत्या. त्या कुणाला तरी ऐकायच्या, तुम्हाला ऐकायच्या असतील तर त्या म्हणतो, नाहीतर मी जागेवर बसतो. चालेल ना म्हणायचे? बिलकुल. तर नटसम्राट सगळ्यांनी पाहिलेला, आता वसंतराव देशपांडे सुद्धा आलेला आहे, तो सुद्धा सगळ्यांनी पहा चित्रपट, सुंदर आहे. तर त्यावेळी नटसम्राटावर त्याच्या घरच्या मंडळींनी जे काय अत्याचार केले आणि त्यामुळे त्याचं जे स्वागत होतं की टू बी और नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मरावं एकच सवाल आहे. या दुनियेच्या विचित्र दुनियेवर या मी माझंच म्हणतो, नटसम्राटाचं राहू देतो कारण मग खूप मोठं आहे. तर तो डायलॉग सगळ्यांना आठवत असेल. तर ज्यावेळी असं कल्पना करा की समोर डायनिंग टेबल आहे छान, त्याच्यावर पनीर बटर मसाला, दाल फ्राय, जिरा राईस, दही वडा, छोले भटोरे, हे सगळं तुम्ही खाल्लं असेल 2 दिवसात, मला असं वाटतं. नाही खाल्लं का मग विजयाताई? एनिवे, तुम्हाला खायचं असेल मी खेळेल, काय प्रॉब्लेम. तर हे सगळं असताना माझी बायको पुढ्यात येते आणि माझ्या हातामध्ये सोजीची प्लेट ठेवते आणि म्हणते की हे तुम्हाला खायचं आहे, कसं वाटेल एकाकडे. तर त्याची ही व्यथा आहे. बघावं की खावं एकच सवाल आहे. बघावं की खावं एकच सवाल आहे. डायटिंग. तू पी किंवा खा एकच सवाल आहे. डायटिंग. या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा पडशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा शेवट, लाडवाचा, गुलाबजामचा, जिलबीचा, मालपुऱ्याचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. अहो लवलवत्या जिभेच्या टोकानं त्या पुरणपोळीला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा. पण अशानं माझं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर बेक आहे. अहो डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, सहन करतो आमच्याच चटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ बिल आणि अखेर आमच्याच घरात चोरासारखे डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या फराळाच्या पदार्थांचे. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? अन्नपूर्णे, हे दर्द है इसमें, बहुत बड़ा दर्द है. अन्नपूर्णे तू इतकी कठोर का झाली? जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या ती आम्हाला दिवसते आमची बायको, हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करा, तसं करा. आणि दुसऱ्या बाजूला तू सुद्धा आमची पोटं वाढवते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ढेरपोट्यांनी कोणत्या हलवायच्या घरावर तुळशी पत्र ठेवायचं, कोणत्या तुपी किंवा खा एकच सवाल आहे. डायटिंग. तर यावरून ज्यांना डायटिंग करायचं आहे त्यांनी करा, ज्यांना नाही करायचं त्यांनी नका करू. पण संमेलनात आलो, खूप छान वाटलं. कालच तुम्हाला आता विमलाजी इथे आल्या, त्यांच्या भावाने खूप सुंदर मॅनेजमेंटवर एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते सगळ्यांना कुठे मिळालं तर नक्की वाचा, त्याबद्दल त्या बोलतीलच. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल मी विजयंतांचे आणि संयोजकांचे नाही, खूप मंडळी आहेत, सगळ्यांना बोलायचं, त्याच्यासाठी आपण नंतर घेऊ. बरं, ते 4 ओळी घेतो मी, आणि 4 हे घेतो. तर भट साहेबांची एक कविता, एक गझल सगळ्यांना माहिती आहे. त्या दिवशी परवा मी म्हटली, भट साहेबांना किती लोकांनी ऐकलाय? सगळ्यांनीच ऐकलाय. तर त्यांचा आवाज एक विशिष्ट शैलीतला आवाज होता. तर त्यांच्या स्टाईलमध्ये मी थोडंसं म्हणतो आणि नंतर मी माझ्या विषयाशी संलग्नित त्याला जोडतो 4 ओळी. जगण्याने मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते, इतुकेच मला जाताना सरणावर कळले होते. हे भट साहेब म्हणतात. आम्ही काय म्हणतो, जेव्हा तुरीच्या डाळीचे भाव 100 रुपये किलो घेतो त्यावेळी आमच्यासारख्या आचार्याला काय प्रश्न मला देतो
पिठल्याने केली सुटका वर्णाने छळले होते. पिठल्याने केली वागा पिठल्याने केली सुटका वर्णाने छळले होते. इतुकेच मला खाताना पानावर कळले होते. थँक्यू. खूप खूप धन्यवाद मला ऐकून घेतल्याबद्दल. जिल्हाधिकारी आहेत, त्यांच्यासाठी मी एवढंच म्हणेन, तू लढत नव्या शौर्याची, तू दिशा नव्या सूर्याची, जग नमन करते तुला, तू शक्ती नव्या युगाची, तू शक्ती नव्या युगाची. आज जिल्हाधिकारी आहेत, एवढी मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे, तरी त्या साहित्यावर प्रेम करतात, ही केवढी मोठी गोष्ट आहे. आपण म्हणतो वेळ नाही, मॅडम वेळ काढून साहित्य वाचतात, ऐकतात, हे अभिमानास्पद आहे. भुसावळ येथून त्यांच्या एज्युकेशनची सुरुवात झालेली आहे. HSC मध्ये 3rd मेरिट ते आलेले आहेत आणि पुणे युनिव्हर्सिटीतून BA टॉप आलेले आहेत. करिअरची सुरुवात डिपार्टमेंट ऑफ हिस्ट्री, युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ महाराष्ट्र स्टेट, रूरल लाईव्हलीहूड मिशन इन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करतात आणि एवढं मोठं व्यक्तिमत्व आपल्या माय मराठीच्या मंचावर यावं, ही आपली माय मराठीची अभिमानाची गोष्ट आहे. माननीय ज्या मॅडमांना विनंती करते, त्यांनी माननीय R. विमला मॅडम यांचं स्वागत करा. आपण थोड्या थोड्या गोष्टीसाठी किती टेन्शन मध्ये राहतो. घरचे कामं व्हायचे आहेत, हे व्हायचं ते व्हायचं. मॅडम तर सगळं सांभाळतात, तरी हसमुख आहेत. ही उपलब्धी असते, हसत खेळत काम करणे ही ऊर्जा आहे आणि ऊर्जा आपल्याला मिळत राहावी, हा संदेश आज मॅडम आपल्याला देत आहेत. धन्यवाद मॅडम. आणि मॅडमला वेळ कमी आहे असं ऐकलं, म्हणून मी विनंती करते विमला मॅडम, आपल्याला आपण लागलीच मार्गदर्शन पण करावं. कारण माझा नमस्कार. मंचावरील उपस्थित माननीय निंबाळकर साहेब, सबनीस साहेब, शोभने साहेब, वाटगोडे साहेब, विष्णूजी, कालच आम्ही भेटलो होतो, विजयाताई. खरं असं वाटत असं की कुठेही मध्येच काहीतरी व्यत्ययासारखं इथे सगळ्या साहित्यिकांच्या मध्ये मी येणं अचानक इथे. पण खरं तर मला विजयाताईच्या प्रेमाने मला इथे ओढून आणलेलं आहे आणि दर्शना त्यांच्यासोबत मी रोज सकाळी, विश्राम मॅडम पण आहेत, आम्ही वॉक करायला जातो सकाळी आणि त्यानिमित्ताने आम्ही एकमेकांशी गप्पा गोष्टी करतो, बोलतो. आणि त्याच्यामध्येच हा विषय निघाला की माय मराठी साहित्य संमेलन आहे. तर मला असं वाटलं की इतक्या चांगल्या संधीला सगळे साहित्यिक एकत्र असतील. बरे मी साहित्यिक नसेल, रसिक असेल, कदाचित तुमच्यासारखी एवढी चांगली गीत नसेल, परंतु एक चांगली संधी मिळू शकते जिथे आपण जाऊन ॲटलीस्ट 2-4 गोष्टी चांगल्या ऐकू शकतो. आणि विष्णूजींचं आता ऐकलं, खूप छान वाटलं. त्यांचं हॉटेलमध्ये खाल्लं सुद्धा आहे, तेव्हाही जास्त चांगलं वाटलं होतं. त्याच्यामुळे म्हणजे एकंदरच खूप असं प्रसन्नच वाटतं इथे येऊन. अमराठी मी खरं तर, आणि म्हणजे मराठीचं मी खूप उपकार मानले पाहिजे की महाराष्ट्र राज्य ज्या MPSCची परीक्षा मी जी उत्तीर्ण झाली, तर मी UPSCची परीक्षा देत होते आणि तिथे इंटरव्ह्यू दिल्यानंतरही माझा तिथे नंबर काही लागला नाही. तर खूप हताश, निराश अशी मी. आणि अचानकच कुणीतरी सांगितलं की तू MPSCची परीक्षा का देत नाही. ते म्हटलं मला तर काही मराठी येत नाही. शाळेमध्ये 7वीपर्यंत शिकले होते मराठी. नंतर आपल्याला फार असं असतं की काहीतरी नवीन शिकावं, फ्रेंच असं, ते खूप मोठं वाटेल आपल्याला. आणि म्हणून मग आपलं माय मराठी सोडून आपण फ्रेंचकडे वळतो. आणि मग फ्रेंच घेतल्यामुळे मराठीचं तसं कनेक्शन सुटलं होतं. तर MPSCची परीक्षा द्यायची म्हटली तर मराठीचा 100 मार्काचा पेपर असतो आणि ते 100 मार्क गणले जातात आपल्याला काउंटिंगमध्ये, रँकिंगमध्ये. तर मग कसं पास व्हायचं असं मला वाटलं होतं. पण ते जे काय असेल, निराशा असते आणि अनुत्तीर्ण व्हायचं, काहीतरी करायची जिद्द असते. म्हणून मराठी मग 3 महिन्यामध्ये कसं तरी अभ्यास करायचं आणि मग त्याच्यामध्ये मग 85 मार्क मिळवायचे आणि मग MPSCमध्ये जॉईन व्हायचं. अशी एक माझी मराठीची जे काही
ते एक ऋण सुद्धा फेडायचं होतं मला असं वाटतं इथे येऊन मराठीबद्दल बोलण्यावर. पण अशी एक सुंदर भाषा त्याच्यामध्ये अनेक साहित्यिक आहेत. कदाचित मी खूप लहान पडेल कुठल्याही साहित्यिकाबद्दल बोलणं किंवा त्याच्याबद्दल शेअर करणं. पण भाषा ही तशी म्हटली तर सगळ्यांचीच असते आणि भाषामुळेच आपण आयुष्यामध्ये पुढे जातो. मराठी असेल, हिंदी असेल, म्हणजे इंग्लिश असेल. हिंदी कविता मी मधून करत असते तसं. आणि कालच जसं विष्णू सरांनी सांगितलं, माझ्या भावाने लाईफ लेसन्स ऑन मॅनेजमेंट हे खूप फॉर मॅनेजर्स एक पुस्तक काल रिलीज केलं प्रेस क्लबमध्ये. तर नक्कीच म्हणजे आज मी इथे आले, मला असं कळलं की 8 सत्रे आपल्याकडे इथे झाले. त्याच्यामध्ये महिला सक्षमीकरणामध्ये पण एक सत्र होता वाटतं. आणि मग करोनाच्या काळामध्ये अनेक मला असं वाटतं लोकांनी लिहिण्यामध्ये प्रयत्न केला असेल. म्हणजे रायटर्सची गरज आहे, खरं तर काळाची गरज सुद्धा आहे की आपण लिहावं. कारण आपले जे आपल्या संस्कृतीमध्ये बेसिकली ऐकायचं तर श्रुतीचं होतंच. आणि मग आपण लिहिण्यामध्ये जर आजकाल बघितलं तर लिहिण्याचा कल बराच आपला कमी होत चाललेला आहे. आणि जरी आपण लिहिलं तर शुद्ध लेखन, वाक्य जे आहेत, आपलं व्याकरण ह्याकडे सुद्धा फार, कारण आपलं व्हॉट्सॲप आणि SMS दिवस आहे तर आपण शॉर्टमध्ये लिहिणं. इवन व्हॉट्सॲपसुद्धा आपण इंग्लिशचा जो आहे ते मराठीचा जो इंग्लिशमध्ये टाईप केलं तर त्याचा अर्थाचा निरर्थ कसं होऊ शकतो अनेक लोकांनी अनुभवसुद्धा घेतला असेल. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण भाषा जे आहेत त्याचं जतन करावं आणि त्या अनुषंगाने पावलेसुद्धा उचलायला पाहिजे. आणि मी खरंच आपली खूप स्तुत्य करते की म्हणजे हे पहिलं मला असं वाटतं राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलन आहे इथे या कॉलेजचं. आणि अनेक लोकांनी चांगलं इथे डिस्कशन्स केले असतील, सादरही केले असतील. मला असं वाटतं इथे आपल्याकडे काल कथाकथनचं पण सुद्धा मला असं वाटतं काही सादरीकरण आणि सत्रे झालेली आहेत. कॉलेजमध्ये असताना आम्ही पण असं करायचो काय काय प्रयत्न कथाकथनचा. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग, आय एम शुअर. सो एकंदरच आय व्हेरी हॅपी की मला इथे बोलवलं, साहित्यासोबत मी जोडली गेली नक्कीच. आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण सोबत करू आणि आमच्याकडनं काही सपोर्ट लागेल शासनाकडनं. कारण मराठी भाषा जो आहे आमच्याकडे कक्ष आहे आणि त्याचा आम्ही मराठी दिवससुद्धा साजरं केलं होतं. तर अशी अपेक्षा हीच आहे की बरेचदा आपण कसं की मराठी क्लिष्ट आहे आणि मराठी भाषा पुढे याच्यासाठी सुद्धा जाऊ शकत नाही, कारण हिंदीचा डॉमिनन्स खूप असतो आणि इंग्लिशचा पण असतो. आणि विशेषतः मराठी चित्रपटांचं जर आपण बघितलं तर त्याची मोठी म्हणजे अडचण ह्याचीच होते की हिंदी नॉर्मली खूप टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स असतं. म्हणजे इन्व्हेस्टमेंट खूप जास्त चांगलं असल्यामुळे मराठी पिक्चरपेक्षा जर तुम्ही हिंदी पिक्चर बघितलं तर ते खूप टेक्निकली अपग्रेडेड असतं, दिसायला खूप छान असतं. मग साहजिकच लोकांना असं वाटतं की मराठी पिक्चरपेक्षा हिंदी पिक्चर बघावं, पैसा वसूल होईल. आणि म्हणून मग मराठी पिक्चर किती चांगले आले तर अनेकदा आपण मराठी पिक्चरकडे किंवा मराठी साहित्याकडे सुद्धा बघत नाही. असं आपल्याला वाटतं की त्याच्यापेक्षा इतर साहित्य बरं आहे. पण खऱ्या अर्थाने आपण आपलं जो आहे स्वतःचं ह्या राष्ट्राचं आणि राज्याचं त्याचं जतन करायला पाहिजे. आणि खूप चांगल्या प्रकारे गजबे साहेब पण आलेले आहेत, नमस्कार. तर एक जतन जर केलं भाषाची आणि कोणतीही भाषा ते त्याच्यातलं जे गोडवा आहे ते कायम ठेवलं तर निश्चित रूपाने खूप आपल्यासाठी चांगलं हे राहू शकेल. आणि मी एवढंच सांगेन जाताना की असं वाटायला नको की आपले घर दूर राहिले, आपलं घर मराठीचं जवळ यावं. आपण आता ॲक्च्युली मनोहर साहेबांनी बोलल्यानंतर विष्णूच्या नंतर मी बोलणं म्हणजे फार टेन्शनसुद्धा मला आलं होतं इतकं चांगलं भाषणानंतर. ते म्हणतात की कविता म्हणा, तर मी ॲक्च्युली जस्ट ट्राय करत असेल, म्हणजे मला स्मरणात नाही आहे पण मी प्रयत्न करते. पण दोनच लाईन तुम्हाला सांगते जे मी खुशीवर लिहिलेलं आहे की आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टीमध्ये आनंद आणि खुशी
दृष्टी बघत असतो, पण ते छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असते. पल 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 खुशियों से भरा है जीवन, हर मोड़ पे मिल जाते हैं बाहें फैलाए, छोटी छोटी बातों में भरी खुशियाँ पल पल खुशियों से भरा है जीवन. सुरेश भटांचं तिथे जन्मस्थान आहे आणि अशा ठिकाणी आहे असं वाटायला नाही पाहिजे की आपण विसरलो. आणि जे संगीत त्यांनी निर्माण केलं, जे त्यांनी उच्चस्तम ठिकाणावरही नेऊन ठेवलं, आपण त्याच्यासाठी कार्यरत राहायला पाहिजे. नाहीतर खरंच असं वाटायला नाही पाहिजे की जीवाला दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे, जड झाले नव्हते जीवाला राहिले दूर घर माझे. मॅडम, आम्ही निशब्द झालेलो आहोत. काय सुंदर गाणं म्हटलं, काय सुंदर कविता होती आणि त्या जीवलगाला आळवताना तुमची आर्तता शब्दातली काय वाखाणण्यासारखी होती. वा मॅडम. असं म्हणतात की फुलाफळांनी बहरलेलं झाड हे नम्र असतं. फुलाफळांनी बहरलेलं झाड नम्र असतं. तशाच आमच्या विमला मॅडम हसत खेळत कविता सांगत नम्रतेचा त्यांनी साक्षात्कार घडवलेला आहे. आणि असे महान व्यक्तिमत्व आम्हाला जेव्हा लाभतात ना, त्यांच्या व्यक्तित्वाला सलाम मॅडम, सलाम. धन्यवाद मॅडम. यानंतर मॅडम आहेत तोपर्यंत एक दोन सत्कार आम्ही घेणार आहोत. माननीय मॅडम आहेत आणि संपूर्ण विचारमंच आहेत. तेव्हा माननीय स्मिताताई वंजारी आलेल्या आहेत, माननीय मनोजजी बालपांडे आणि माननीय वैशालीताई कोहोळे या सर्व मान्यवरांचा सत्कार इथे होणार आहे. तेव्हा प्रथम मी आमंत्रित करते डॉक्टर सुरेश खोंडे यांना. तत्पूर्वी त्यांचा परिचय सांगते थोडा, कारण या लोकांचा परिचय सांगावाच लागेल. तुम्हाला पुरस्कार मिळत आहे आणि ह्या पुरस्कार हे प्रेरणादायी असतात. त्यांचं मूळ गाव आहे वाठोडा खोंडे, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा, रहिवाशी गोठणगाव, तालुका हिंगणा, जन्मतारीख सांगली. सरांचं वय दिसतेच आहे. व्यवसाय शेती आहे. शिक्षण, संशोधन, कृषी विस्तार आणि प्रशासनामध्ये 36 वर्ष काम केलेले हे तरुण व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आहे. विभागीय संशोधन प्रकल्प पण शोध निबंध प्रकाशित आहे 21, रिसर्च गाईड MSc विद्यार्थ्यांचे 23, PhD नेतृत्व प्राध्यापक संघटना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, अध्यक्ष महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, असं यांचं चौफेर कार्य. सर, आपण सत्कार स्वीकारा. माननीय विमला मॅडम, माननीय अध्यक्ष निंबाळकर सर आणि संपूर्ण व्यासपीठ डॉक्टर सुरेशजी रामरावजी खोंडे यांचा सगळे सत्कार आहे. आपण सर्वजण म्हणजे साक्षीदार आहात. देऊन माननीय विमला मॅडम सुरेशजी खोंडे सरांचा सत्कार करताना धन्यवाद. धन्यवाद सर. ही ऊर्जा कायम राहावी ही सदिच्छा देऊन मी पुन्हा दुसऱ्या सत्काराकडे वळते आहे. तिथे माननीय आशाताई पांडे साहित्य विहारच्या अध्यक्षा आलेल्या आहेत. माननीय आशाताईंचं कार्य साहित्य क्षेत्रामध्ये फार मोठं आहे. त्या साहित्य विहारच्या अध्यक्षा आहेत. अनेक साहित्य कार्यक्रम त्यांनी घेतलेले आहेत. कथाकथनाच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. अनेक नवोदितांना त्यांनी प्रेरित केलेलं आहे आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहे. अनेक साहित्यिक
त्यांचं ज्ञान भांडार आपल्या सर्वांना प्रेरणादायी आहे. प्रेरणा मिळाली की एवढंसं रोक्त बहरतं आणि पाहता पाहता अंगणही सुवासिक करतं. अशी प्रेरणा आपल्याला या मान्यवरांकडून मिळत असते. माननीय आशाताई पांडे यांचा सत्कार या मंचावर होत आहे आणि अभिमानाची बाब आहे. धन्यवाद आणि अभिनंदन आशाताई. सत्कार मूर्ती इथे आलेल्या आहेत. माननीय वैशालीताई कोहळे, अध्यक्ष दीपस्तंभ फाउंडेशन. अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. मदतीचा हात नेहमी त्यांचा पुढे असतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे आणि वैशालीताईंनी देत जावे असंच काहीच असतं. अशा वैशालीताईंचा माननीय पाहुणे यांच्या हस्ते सत्कार. आदरणीय स्वागताध्यक्ष संमेलनाध्यक्ष श्रीपाद सबनीस सर, आर्यवता मॅडम, शरदजी निंबाळकर सर, वळते सर, विजयाताई, विष्णू मनोहरजी आणि संपूर्ण व्यासपीठ. वैशालीताई कोहळे यांचा सत्कार इथे होत आहे आणि हा सत्कारामध्येच आणखी एक सत्कार मूर्ती आलेल्या आहेत. डॉक्टर स्मिताताई बंजारे मॅडम, सिनेट सदस्य आहेत. कॉलेजच्या संचालक अमर सेवा मंडळच्या संचालिका आहेत. त्यासुद्धा नेहमी सहकार्याचा हात देत असतात. असं म्हणतात की देणारे हात आणि सेवा करणारे हात असंख्य असले तर कुठलंही कार्य अशक्य नसतं आणि हे महानुभाव आपल्याला सदैव मदत करत असतात. अशा मान्यवरांचा सत्कार इथे होतो आहे. माननीय व्यासपीठ स्मिताताईंचा सत्कार करत आहेत आणि आपल्यालाही वाटतं, मलाही खूपदा असं वाटतं की अशा मोठ्या मंचावरून आता सत्कार झाला पाहिजे, मी काहीतरी केलं पाहिजे, पण करणं होतच नाही. खालीचा वाटा उचलत राहते आणि सत्काराची वाट पाहत राहते. तर आशाताई राहावं. धन्यवाद. स्मिताने मनोज बालपांडे सरांचा सत्कार. यांचं कार्यही खूप मोठं आहे. कारण असं म्हणतात, कार्य मोठं असलं की सत्कारास पात्रच असतात. बेसा भागात दिमाखाने उभी असलेली दादासाहेब फार्मसी कॉलेजच्या जय अंबे दुर्गा एज्युकेशन सोसायटीचे ते अध्यक्ष आहेत आणि एखादं साधं व्यक्तिमत्व एवढं महान असू शकते, साधेपणामध्ये सौंदर्य असतं, याची साक्ष म्हणजे मनोजजी बालपांडे सर. धन्यवाद सर आणि अभिनंदन पण. अरुणाताई सबाने मॅडम त्या येणार आहेत थोड्या उशिरात. त्या नुकतंच त्यांचे अनेक पुस्तक प्रकाशित झालेले आहे आणि सूर्य गिळणारी अरुणा हे आत्मकथन त्यांचं नुकतंच प्रकाशित झालं होतं. त्या आल्यानंतर त्यांचा सत्कार होईलच. इथे तुरंत सत्कार समारंभ आपला आटोपलेला आहे आणि मी वळते मार्गदर्शनाकडे पुन्हा. आमच्या गोवा शासनाची एक संस्था आहे 150 वर्षापूर्वीची, इन्स्टिट्यूट मिनेजिस प्रागांजा नावाची, जिथे मी कार्यकारी सदस्य आहे. आणि मे महिन्यात 7 मेला आमचा महिला मेळावा आहे. दरवर्षी होतो महिला मेळावा. यंदा आम्ही महिला साहित्यिक मेळावा घेतो आहे. आणि मला वाटतं रात्री विजयाताईंशी अध्यक्ष बोलले पण त्यांनी पण सांगितलं नाही. पण मी आज तुम्हाला सर्वांना साक्षी ठेवून आणि विचारपीठावरील मान्यवर सर्वांना साक्षी ठेवून मी सांगते की 7 मे रोजी जो महिला साहित्यिक मेळावा होणार आहे, ज्यात गोवाभरातील साहित्यिक महिला एकत्र होणार आहे, त्याचे संमेलनाध्यक्षपद विजयाताईंना दिलं आहे. आणि हे मी त्यांना निमंत्रण म्हणून जाहीर करते आहे. विजयाताई 7 मेला तुम्ही गोव्यात येत आहात, मला एवढं सांगायचं. आज आमच्या समारोप सत्राला या ठिकाणी आमच्या सन्माननीय जिल्हाधिकारी मॅडम अरविंद मॅडम आल्या आणि इतका आमच्यावर आलेला स्ट्रेस इतका सहज त्यांनी दूर केला आणि खरंच राहिलेले दूरघर माझे हे सगळ्यांच्या मनात घर बांधून गेल्या आणि आम्हाला निशब्द केलं. आणि कालपासूनचा हा 9व्या सत्रापर्यंत आलेला सगळ्याच्या सगळा स्ट्रेस आम्ही तुम्हाला देऊन चाललो. आणि त्याच्या कारण आमच्या प्रश्नांच्या चाव्याचमुळे तुमच्याकडे आहेत, त्या कशा आहेत आणि कोणत्या आहेत त्याकरता आम्ही लवकरच तुम्हाला भेटणार आहोत. आपल्याकडून आश्वासन घेऊन धन्यवाद, आभार मानते मॅडम.
ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी समृद्ध संपन्न झाली. तुकोबांनी रचली गाथा माझी मराठी भाषा. माझ्या मराठीचा गंध जाई तुई मोगऱ्याचा. माझ्या मराठीचा संग संत साधू सज्जनांचा. मित्रांनो, मराठी साहित्य फार समृद्ध आहे. ते संख्यात्मक दृष्ट्या जेवढं समृद्ध आहे तेवढं मूल्यात्मक दृष्ट्याही आहे. संत, पंत, तंत, आधुनिक कवी, नवकवी, दलित साहित्यिक यांनी आपल्या साहित्यातून आपली जीवनदृष्टी सजग आणि प्रगल्भ केलेली आहे. ज्ञानेश्वर महाराज असो, नामदेव असो, एकनाथ असो, तुकाराम असो, केशवसूत असो, तांबे असो, बालकवी असो, विद्या सावरकर असो, मर्ढेकर असो, ग्रेस असो, सीता शनिवारे असो, सुरेश भट असो, यशवंत मनोहर असो, इत्यादी सगळ्या साहित्यिकांच्या साहित्यांनी आपल्या सगळ्यांचा पिंड घडवलेला आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. कशी आहे, बोलताना बोलावंसच वाटते. सारा लळ्यात साजरा माया मराठीचा लळा. सारा लळ्यात साजरा माया मराठीचा लळा. जसा चंदनाचा गंध मंद वाऱ्याच्या अंगाला. जसा चंदनाचा गंध मंद वाऱ्याच्या अंगाला. अशी मराठी भाषा बोलाविषयीच वाटते, बोलाविषयीच वाटते. आणि आम्ही ऐकत राहतो सर. धन्यवाद. यानंतर मी आमंत्रित करते माननीय रवींद्रजी शोभणे सरांना. कोरोनाच्या काळामध्ये आपण कसे दिवस काढले, पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट, आणि अनेक महत्वाची चांगली जवळची माणसं या दुसऱ्या लाटेमध्ये गेली. कोरोनाच्या काळामध्ये मी बघितलं, प्रिया बापट यांनी एक काव्य होत्र सुरू केलं होतं. खरं त्याच्यावर भरपूर टीकाही झाली. आता तो टीकेचा सोडून द्या, पण त्या काव्य होत्र म्हणजे त्या थांबलेल्या श्वासाच्या पर्यायासाठी म्हणून एक साहित्य कवी संमेलन किंवा काव्य वाचनाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. पण गंमत अशी होती की एक कवयित्री किंवा एक कवी कविता म्हणायचा आणि आणखी दोन सुचवायचा. आता एक मल्टिपल होत जायचं. पण त्यातही काही चांगले कवी, चांगल्या कवयित्री पुढे आलेले आहेत. आपली भेट सुरेश नाईकनी करून दिली, तुम्हाला आठवत असेल, गोव्याला पणजीला, मला वाटतं गोमांतकच्या ऑफिसमध्ये, हो, साहित्य संमेलनाच्या वेळेला. तर हा एक जो भाग आहे. आणि या काळामध्ये अनेक लेखकांनी आपल्या काळजातलं, आपल्या डोक्यातलं, आपल्या अंतःकरणातलं जे काही होतं, जे काही वादळ होती, जे काही जगण्याविषयी, जे काही सांगण्याविषयी होतं, ते लेखनामधून मांडण्याचा प्रयत्न केला. हे जे लेखनातून मांडलं, हे आपला त्या लोकांकरता पहिला आउटलेट होता. एक साचलेपण होतं, ते साचलेपण बाहेर निघावं म्हणून त्यांनी ते मांडलं. आता हे सगळं मांडलं, हे सगळं चांगलं आहे किंवा हे सगळंच कसदार आहे किंवा हे सगळंच अव्वल दर्जाचं आहे, अशा प्रकारचा आग्रह कृपया आपण करून घेऊ नये. गंमत अशी होते आहे की आज फेसबुकचा जमाना आहे. एक कविता टाकली आणि त्या कवितेला 50 लाईक्स आणि 100 कॉमेंट्स मिळाल्यात की तो कवी तटकन फुकतो असा. हे जे आहे म्हणजे व्हॉट्सअपचं माध्यम साहित्य प्रसाराकरता, काही चांगल्या गोष्टींकरता अतिशय उपकारक आहे, अतिशय पूरक आहे, फेसबुकचं माध्यम सुद्धा. पण यातून हा जो एक सपकपणाचा जो एक प्रसार आणि प्रचार होताना दिसतो आहे, तो अत्यंत काळजी करण्याचा एक प्रकार आहे. म्हणजे होतं काय की चांगलं काय, वाईट काय, पसावर दाणे आणि कवटावर काय म्हणतात कचरा, अशा प्रकारच्या याच्यामध्ये पसावर दाणे शोधता आपली समर्थ ह्या संपून जाते, पण आपल्या हातात काही लागत नाही. अशी सुद्धा अवस्था आजच्या अनेक साहित्यिकांच्या समोर आहे असं मला दिसत आहे. गंमत अशी आहे की साधारणतः ज्या आम्ही लेखिका पाहतो, लेखकांविषयी आणि लेखिकांविषयी, मला त्यांच्या लेखनाविषयी खरंच आस्था आहे. पण प्रश्न असा येतो की आपण लिहितो कधी, आपल्या मनात खरंच आधीपासूनची तळमळ असते का? आशा बगे, गौरी देशपांडे, विजयराजाध्यक्ष, सानिया, प्रिया तेंडुलकर, मोनिका गजेंद्र गडकर, नीरजा, प्रज्ञादया पवार या लेखिकांची मी नावं मुद्दाम घेतो आहे की या लेखिकांच्या लेखनामध्ये किंवा या लेखिकांच्या व्यक्तिमत्वामध्ये लेखनाची लस ही अगदी त्यांच्या
घडत्या वयापासून टोचली गेली होती. दुसरी परिस्थिती अशी आहे, घरातला संसार संपला, आपण साधारणतः घरातल्या जबाबदाऱ्यामधून मोकळं झालो, मुलं मोठी झाली की आपल्याला जो रिकामपणाचा वेळ मिळतो त्या रिकामपणाच्या वेळात आपण लिहायला लागतो. हरकत नाही. असं आपल्या आयुष्याच्या उत्तरायुष्यामध्ये सुद्धा लेखन करणाऱ्या खूप चांगल्या लेखिका होऊन गेल्या. आणि मग हे लेखन करताना आपल्या अवतीभोवतीचं लेखन कसं आहे, आपल्या पूर्वसुरींनी काय लिहिलं, आपल्या समकालीन काय लिहितात, ह्याचा आपण विचार करतो का? ह्याचा विचार करणं अत्यंत महत्वाचं आहे. मी अनेकांना सांगतो, एक कादंबरी लिहायची असेल तर किमान मराठीतल्या 50 श्रेष्ठ कादंबऱ्या वाचा, तेव्हा एक कादंबरी लिहू शकता तुम्ही, किमान कमीत कमी. इथे अनेकदा असं होतं की आम्ही जर इतरांचं वाचलं तर आम्हाला लिहायला वेळच कुठे मिळणार आहे. आयुष्यात जे काही थोडेफार वर्ष उरलेले आहेत यामध्ये लिहून मोकळं व्हायचं कबूल आहे. पण होतं काय की मग तुमच्या व्यक्तिमत्वाला जो आकार मिळतो तो आकार किती आणि कसा असतो हा पुन्हा एक शंकेचा आणि संशयाचा आणि चिंतेचा एक प्रश्न ठरतो. अमुक एक जाळीपट्टीतली बहिणाबाई, अमुक एक धनवटा नॅशनल कॉलेजचा शेक्सपियर, अमुक एक इथला नारायण सुर्वे, अशी जी बिरुद आपण आपल्या मागे लावून घेतो त्या बिरुदांमधून आपण आपलं नुकसान करतो. खरं म्हणजे हे साहित्याचं व्यासपीठ आहे. मी गाणे बिने म्हणणार नाही, हा मला गाणं म्हणता येत नाही, गाण्यासारखा माझा आवाजही नाही आहे. पण गंमत अशी आहे की साहित्याकडे गंभीरपणे पाहणं आणि गंभीरपणे पाहताना साहित्याचा आणि जीवनाचा गंभीरपणे विचार करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते किमान या व्यासपीठावर बोललं जाणं हे तेवढंच महत्वाचं आहे. यानंतर माय मराठी नक्षत्र समूहाने अनेक कार्यक्रम घेतले, अनेक उपक्रम राबवले. त्यापैकीच या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर सुंदर कथा स्पर्धेचं त्यांनी आयोजन केलेलं होतं. आणि यामध्ये जे कथेच्या क्षेत्रामध्ये त्यांचे जे विजयी झालेले आहेत तर त्याचं संपूर्ण सूत्रसंचालन करण्यासाठी मी आमंत्रित करते माधव शोभणे सरांना. त्यांनी या कथाकारांना आपल्या शब्दामध्ये बांधावं. सहभाग नोंदवून आपल्या कथा आमच्या आयोजकांकडे पाठविल्या. या कथा स्पर्धेचा निकाल व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आला. या कथा स्पर्धेचं पहिलं बक्षीस प्राध्यापक डॉक्टर देवेंद्र चातोडे सर कादोड यांना तहान या कथेकरता ₹2500 रोख आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. माननीय प्रवीण जोंधळे सर नाशिक, प्रवीण जोंधळे सर. पुरस्काराचं स्वरूप आहे ₹2000 रोख, सन्मान चिन्ह, सन्मान पत्र. मान्यवरांकडून सरांनी सन्मान स्वीकारावा. त्यानंतर उत्तेजनार्थ बक्षीस जाते आहे अनंत सूर यवतमाळ यांच्या भोग वाटा या कथेला सन्मान चिन्ह ₹500 रोख आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान आहे का? बहुतेक नाही. आता आणि या क्षणापर्यंत आम्ही ज्यांचं नाव गुप्त ठेवले होते, आता आणि या क्षणापर्यंत आम्ही ज्यांचं नाव गुप्त ठेवले होते ते या कथा स्पर्धेचे परीक्षक म्हणून लाभलेले, पवनी येथे कार्यरत असलेले आणि ज्यांचं नाव जाहीर करताना मला अत्यंत आनंद होत आहे आणि अभिमानही वाटते आहे असे माझे ज्येष्ठ बंधू आदरणीय प्राध्यापक भगवंत शोभणे सर. महत्वाचा प्रश्न आपण ठराव मांडला अभिजात भाषेचा. असे ठराव शेकडो ठराव होत आहेत. दिल्ली हाजरत नाही, दिल्ली पाजरत नाही. आता दिल्लीकरांना महाराष्ट्रातले पुन्हा संयुक्त महाराष्ट्रासारखे 105 किंवा 114 हुतात्मे पाहिजेत का? मोदी सरकारला मी विनंती करतोय, मी मागणं मागतोय की माझ्या बाळा भीक नको आहे,
ज्ञानेश्वराची संपन्न मराठी, बाबासाहेब आंबेडकरांची समृद्ध मराठी, आगरकर आणि महात्मा फुल्यांची मराठी, लोकमान्य टिळकांची आणि शिवाजी महाराजांची मराठी, ही काय तुमच्याकडे भीक मागायला आम्ही मोकळे नाही आहोत. आमचा हक्क आहे आणि तो हक्क आम्हाला मिळाला पाहिजे. तुमचं राजकारण घेणं चुलीत त्याच्याशी माझं कर्तव्य नाही. माझी मराठी माझ्या काळजाची मराठी आहे, माझ्या महाराष्ट्राचं काळीज आहे आणि हे काळीज दाबण्याचा, त्याच्यावर अन्याय करण्याचा अधिकार कुठल्याही दिल्लीश्वराला असणार नाही. तो मोदी असो त्याहून कोणी असो, मला त्याचं देणं घेणं नाही. आणि म्हणून हा मराठी बाणा या संदर्भात सिद्ध करताना 8 आण्याचं कार्ड पुरेसं नाही. काळीज तुम्ही दिल्लीपर्यंत पाठवण्याची तयारी करणार आहात का, हा महत्वाचा प्रश्न आहे. या दृष्टीनेही मला वाटतं विजयाताई आणि नागपूरकरांनी काही जर ठोस भूमिका महाराष्ट्राच्या नकाशात जर निर्माण केली तर नक्की दिल्लीला घाम फुटेल, दिल्ली नमेल. दिल्लीला नमवण्याची ताकद महाराष्ट्राच्या बाण्यामध्ये, महाराष्ट्राच्या मातीमध्ये, महाराष्ट्राच्या वीर शौर्याच्या प्रकारच्या आणि शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, लोकमान्य टिळकांचा, सावरकरांचा, आंबेडकरांचा, महात्मा फुल्यांचा महाराष्ट्र आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला हे संबंध जे हक्क आहे आमचा तो मिळाला पाहिजे, या दृष्टीनं आपले प्रयत्न व्हावेत. पण या ठरावांचं सगळं स्वागत करतो मी. मित्र हो, या संबंध भोवतालच्या वातावरणामध्ये शुद्धीकरणाची गरज आहे. साहित्यिक मंडळी आमच्यामध्ये दोष आहे, आमच्यामध्ये गडबाजी आहे. रवींद्र शोभणे फार सुंदर बोलले विश्लेषणामध्ये. तरीही कलावंतावरती, प्रतिभावंतावरतीच आता लोकांचा विश्वास आहे. आमच्याकडे विद्वान काही करप्ट आहे, आमच्याकडे लेखक काही जातीवादी आहे, आमच्याकडे गट तट आणि मठ आहे. तरी काही चांगले विवेकवादी, विचारवंत विवेकवादी लेखक, अभिजात प्रतिभेचे प्रतिभावंत लेखक कवी आहेत. आणि म्हणून त्यांचा आवाज जर बुलंद झाला तर मला असं वाटतं राजकारण, समाजकारण आणि धर्मकारणाचं शुद्धीकरण होऊ शकेल. कारण ते अशुद्ध अशा प्रकारचे प्रवाह आहेत. अशुद्धतेची परमसीमा गाठलेलं राजकारण, अत्यंत आंधळ झालेलं धर्मकारण आणि संबंध काय दिवाळखोरीतलं अर्थकारण, हे जर दुरुस्त करायचं असेल तर साहित्यिक, कलावंत, विचारवंताशिवाय समाजाला पर्याय नाही. कुठल्याही राजकीय पक्षाच्या कुठल्याही 150 पुढाऱ्यावरती आता समाजाचा विश्वास राहिलेला नाही. तो विश्वास खेड्यापाड्यातून आलेल्या कवीच्या शब्दावरती आहे, कादंबरीकाराच्या कादंबरीवरती आहे. आणि म्हणून लेखकांनी लेखन करून चालणार नाही. सत्याचा झेंडा खांद्यावरती घेऊन महाराष्ट्राचा, देशाचा आणि संबंध जगाचा विकास करण्याची भूमिका ही आपल्या सत्याच्या पेरणीतून निर्माण करणं मला आवश्यक वाटतं. विषयाची पेरणी पुष्कळ झाली, ती थांबवायची असेल तर सत्याची पेरणी चालू करावी. आणि ही अनेक प्रवाहातून सुरू झालेली आहे. आदिवासींचा साहित्य प्रवाह असेल, मुस्लिमांचा साहित्य प्रवाह असेल किंवा भटक्या विमुक्तांचा साहित्य प्रवाह, ख्रिश्चनांचा साहित्य प्रवाह, बौद्धांचा साहित्य प्रवाह, शेतकऱ्यांचा, सर्व ग्रामीण साहित्याचा, स्त्रीमुक्तीचा, सर्वांच्या साहित्य प्रवाहामध्ये फक्त सत्याची पेरणी असावी. असत्याचा विरोध, अन्यायाचा विरोध आणि विवेकी विद्रोहाची पेरणी करून आम्हाला दलित साहित्यासह सर्व साहित्याच्या कोंडी फोडून आम्हाला एकात्म अशा प्रकारचं सामर्थ्य या साहित्य प्रवाहाच्या मांडणीतून जर निर्माण करता आलं आणि त्यातून एक नवा सेक्युलर वाङ्मयीन प्रवाह हा जर निर्माण करता आला, ती काळाची गरज आहे. आता पुढे झाले ग्रामीण साहित्य, स्त्रीमुक्ती साहित्य हे तुमच्या पेपरच्या अभ्यासाचे विषय झाले. भारताला सुसंगत संविधान, सुसंगत तुम्हाला संस्कृती आणि समाज निर्माण करायचा असेल तर सेक्युलर वाङ्मयीन प्रवाहाची गरज आहे. आणि सर्व प्रवाहामध्ये अशा प्रकारचे सेक्युलर प्रतिभावंत आहेत. मुस्लिमामध्ये आहे, ख्रिश्चनामध्ये आहे, तुमच्या आदिवासीमध्ये आहे. आणि या सर्व प्रवाहाचं सामर्थ्य या ठिकाणी बेरजेमध्ये आम्ही 2 दिवस अनुभवतो आहोत. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजामध्ये सुद्धा अशोक आंग्रे, फादर देगरोटे सारखे, इक्बाल मिन्ने, मोहम्मद शहाजनदेव सारखे किंवा मुबारक शेख सारखा, जावेद पाशा सारखा अनेक मुस्लिम आहेत. आणि म्हणून किंवा आदिवासींमध्ये वाळू सोरणे, उषा किरण अत्रा, कुसुम आडा, विनायक तुंगराम, तुकाराम रोमटे, माधव सरकुंडी, किती नावं घ्यायची. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रवाहातल्या अव्वल प्रतिभांचा एक स्वतंत्र असा सेक्युलर वाङ्मयीन प्रवाह आता या पुढच्या समीक्षेच्या पद्धतीने जर आपण पुढे आणू शकलो, संमेलनाच्या माध्यमातून, समीक्षकांच्या माध्यमातून, तर ही संबंध साहित्य आणि संस्कृतीला धर्मजातीची जी बंधनं पडलेली आहेत त्यातून हे साहित्य मुक्त होईल. दलित साहित्य दलित असून चालणार नाही, बौद्ध साहित्य बौद्धापुरतं मर्यादित राहील, मुसलमानांचं मुसलमानापुरतं राहील, आदिवासींचं आदिवासीपुरतं राहील. या कोंड्या फोडा आणि माणसाचं साहित्य जन्माला घालण्याच्या दृष्टीनं सेक्युलर भूमिका घ्यावी. कारण संविधान सेक्युलर आहे, माणूस सेक्युलर पाहिजे आणि संबंध साहित्य ही सेक्युलरच पाहिजे. संबंध जगाचा नकाशा
धर्मात बाटला गेला, वाटला गेला, वजाबाकीतलं जग सगळा माणसाचा नकाशा समृद्ध करूया. माणसाचा नकाशा हा एकमेव अशा प्रकारचा आपल्याला दिलासा देणार आहे. सर्व उपस्थित या ठिकाणी असलेले मंचाच्या बाहेर आमच्या लीना निकम आहेत, सुरेशजी खोंडे आहेत आणि सर्व इथे बसल्याचे नामोल्लेख अनेकदा झालेले आहेत. या सर्वांचा मी खऱ्या अर्थाने या ठिकाणी उल्लेख करतो, ज्याचा उल्लेख झाला नाही. आणि या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान याच्यामधला हा माय शब्द मला खूप आवडला आहे. माय म्हटल्यानंतर म्हणजे माय हा शब्द इतका सुंदर आहे की या माय शब्दांच्या संदर्भात काय बोलावं. म्हणजे वामनराव निंबाळकरांनी माय ही कविता इतक्या सुंदर पद्धतीने रंगवलेली आणि मला तर वाटते महाराष्ट्राच्या कक्षा सोडून ती बाहेर सुद्धा गेलेली आहे. म्हणजे जी वेदना, खऱ्या अर्थाने जी वेदना मांडलेली आहे ती काळी काळी माझी माय, जिचा भारात ती मोळी आणते. आम्ही अंधारात, तिथे अंधार होतो, घरामध्ये दिवा लावायला जागा नाही, त्या ठिकाणी आम्ही सगळे चिल्ली पाल्ले, त्या ठिकाणी तिची वाट पाहत राहतो आणि दुरून मला माय येताना दिसते, डोक्यावर भारा असतो आणि चालताना तिचे पाय लंगडत जातात. ती माय येते, मोळी विकले तर आम्हाला घास मिळतो, मोळी विकले नाही तर आम्ही सगळे भाऊ तसेच निघून जाऊ. आणि एक दिवस तिला चाप चालतो, ती मरते, वैद्य गंडा दोरा सगळं होतं, दिवस निघता निघता तिचा प्राण जातो. जिल्ह्या पिल्ल्यांसाठी जगण ही जी वेदना आहे आणि शोधते माझी नजर माय. मी तिथे उदास होतो, कृष दिसणारी मोळीवाली, मोळी मी तिची विकत घेतो, मोळी मी तिची विकत घेतो, मोळी मी तिची विकत घेतो. अशा प्रकारचं सोल्युशन सुद्धा त्या ठिकाणी दिलेलं आहे. ही जी वेदना आहे माय या शब्दामध्ये, ह्या दोन मुठामध्ये साहजिकच माय हा शब्द आहे. आईला तरी थोडा वेळ लागतो, कंठाला जीभ लावावी लागते, परंतु माय हा शब्द आपल्याला माणसालाच नाही पण वासराला सुद्धा हंबरडा फोडताना तो मायच म्हणतो. हंबरुन वासराले जेव्हा चाटते माई माय गाय, हंबरुन वासराले जेव्हा चाटते माई गाय, त्याच्यामध्ये दिसते मले माझी हो माय, माझी हो माय, माझी हो माय. काय सुंदर प्रतिभा आहे मायेची. बिन कपाशी न उले त्याले बोंड म्हणू नये, हरी नामाई न बोले त्याले तोंड न म्हणू नये, नाही वय खला कानातिले काय म्हणू नये, आणि जिले फुटे नाही पानातिले माय म्हणू नये. हा माय शब्द मोठा म्हणजे. आणि मला असं वाटतं की माय या शब्दाच्या संदर्भातलं हे जे मराठी माय आणि मराठी किती दोन्ही मृदू आहेत, किती शीतल आहेत. आणि या मायच्या मात्र वेदना या नक्षत्राच्या प्रतिष्ठानच्या संदर्भात या संमेलनातून उजागर झाल्या. कारण वेदना खूप आहे. या वेदनाचं चित्रीकरण करून जमणार नाही. वेदनाच्या संदर्भातला फक्त साहित्य निर्माण करून हे जमणार नाही, तर या वेदनेच्या संदर्भातला कुठंतरी एक सोल्युशन, एक उत्तर सुद्धा देणं, आणि ती ताकद फक्त साहित्यिकांमध्ये आहे, हे लक्षात घ्या. ही ताकद साहित्यिकांमध्ये आहे. या वेदनांची गाणी करण्याचं सामर्थ्य सुद्धा फक्त लेखकामध्ये आहे. दुसऱ्या जगात कोण्याही माणसाला नाही. म्हणजे ह्या वेदना कवटाळून जमणार नाही, तर या वेदनेवरती उत्तर देण्याची सुद्धा अशा प्रत्येक एक साधीची गोष्ट, इतकं ग्रामीण भाग आहे. आपण साहित्यिक आहात, साहित्यिक आपण मनोरंजनात्मक साहित्य करता, आपण स्त्री साहित्य करता, आपण ग्रामीण साहित्य करता, आपण दलित साहित्य करता, आपण एक पंचतरांकित साहित्य सुद्धा निर्माण करता. मनोरंजनात्मक तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा, गेले ते दिवस. साहित्यिकांची लेखणी आता मनोरंजन खूप झालं, नाच गाणे तमाशे खूप झाले, विटला माणूस. आता माणसाच्या दुःखाच्या वेदनेला त्याच्या याच्यात रूपांतर करण्याचं जे कसब आहे, कारण तुम्हाला ईश्वराने एक वेगळी प्रज्ञा दिलेली आहे, इतरांना बुद्धी दिली आहे, आपल्याला प्रज्ञा दिलेली आहे. आपण क्षणार्धामध्ये त्रिखंडात जाऊन पोहोचू शकता, इतकी ती पॉवर जो ईश्वर, ज्याला ॲडम्ब्रेटेड म्हणतात शब्द. ॲडम्ब्रेटेड शब्द हा म्हणजे जो विचार करू शकतो रचनेच्या आधी, जे विश्वकर्माने केलेले आहे. अँड ही ॲडम्ब्रेटेड द वर्ल्ड, आणि तसं त्याने ते निर्माण केलं, ॲडम्ब्रेटेड. अशा प्रकारची शक्ती आपल्या साहित्यकामध्ये आहे, कवीमध्ये आहे, कथाकथनामध्ये आहे, कादंबरीच्या स्वरूपामध्ये आहे.
तहानेने भुकलेले लोक आहेत. विदर्भाचा प्रश्न, महाराष्ट्राचा प्रश्न पाण्याचा आहे. कोण घेणार हे? जलतज्ञ हा भाग वेगळा, पण तहान जेव्हा निर्माण होते सदानंद देशमुखाची, तेव्हा पाण्याचं महत्व आम्ही शास्त्रज्ञांनी सांगितल्यापेक्षा 1000 पटीने लोकांमध्ये पोहोचते की पाणी हे काय असतं, तहान कशी असते, तहान लागल्याची वेदना कशी असते, त्याच्यावर आधारित अर्थशास्त्र कसं असतं. आणि हे जे अर्थशास्त्र, हे जे 7 लाख खेड्यामध्ये राहणारा जो देश आहे, हा जो 35,000 खेड्यामध्ये राहणारा जो महाराष्ट्र आहे, 15,150 खेड्यामध्ये राहणारा जो विदर्भ आहे, हा देश असो, प्रांत असो किंवा विदर्भ असो किंवा माझं गावपूस असो, ह्या समस्या कोण सोडवणार? कारण जो सेक्युलर आहे, ज्याला पक्ष नाही, ज्याला लांबून चलन करायचं नाही, जो सायकोपन्स नाही, जो लांबून घाट्या नाही, आणि अशा रीतीचा साहित्यिक असेल तर त्याचा या समाजाला उपयोग नाही. जो स्वतःच्या संदर्भातला आपला आतला आवाज ज्याच्याजवळ खरा खणखणीत असेल, जो कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही न भीता मला जे वाटते, मला जे स्फुरण आहे, माझी जी प्रतिभा आहे, मी जे दुःख पाहिलेले आहे, मी जे दुःख झेलतोय, मी जे दुःख ॲडम्ब्रेट करतोय, त्याला देण्याचं सोल्युशन माझ्या शक्तीमध्ये आहे. कारण माझ्याजवळ ईश्वरीय शक्ती सामान्य लोकांना जे मिळत नाही ते मला प्रदान केलेली आहे, आणि त्या शक्तीचा मी वारंवार उपयोग कसा करेल असा उपयोग केलाय. सदानंद देशमुखांनी वारंवार लिहिली, पाचोळा झाला, गणगोळ झालं, पण याच्याही 1915 मध्ये सबनीस आहे. त्र्यंबक नारायण आत्रे या माणसाने गावगाडा ही कादंबरी लिहिली. म्हणजे 1915च्या संदर्भात जे चित्रण त्या माणसाने केलं आहे, विदर्भ साहित्य संघाच्या संदर्भात त्या पुस्तकाची शतकोत्तर आवृत्तीच्या प्रकाशनाला मी होतो, आणि त्या ठिकाणी त्यावेळी त्यांनी मला पुस्तक त्या प्रकाशनाने सौजन्य म्हणून त्या ठिकाणी दिलं. त्याच्या आधी मी वाचलं नव्हतं, पण जेव्हा वाचलं तेव्हा असं कळलं की 1915चा जो काळ आहे तो 1920-21 मध्ये मला दिसतोय. गावात उसातून मी फिरत असताना हा देश कसा बलवान होईल, हा कसा समृद्ध होईल, हा कसा वैभवशाली होईल, या संदर्भातलं जे चिंतन आहे, हे चिंतन ज्या पद्धतीने राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. राष्ट्रसंतांनी याचं चिंतन केलंय की खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा. खरे नाम, ईश्वराचं नाव घ्यायचं आहे ना, मग या इकडे खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो दे. ही किती मेघ आहे, आम्हा सगळ्यांना कळतो, साहित्यिकांना कळतं, राजकारण्यांना कळतं, सगळ्यांना कळतं, समाजातल्या प्रतिष्ठित लोकांना कळतं, पण वळत नाही. खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा, कळो हे वळो देह कार्य पडू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे, घडू दे प्रभू एवढे घडू दे. सर, आपले शब्द लांबले नव्हतेच, ऐकावंसं वाटलं, आणि आपण आपल्या भाषणामधून साहित्य कसं निर्माण व्हावं हे सांगितलेलं आहे. आदरणीय सबनीस सरांनी आपल्याला साहित्याच्या निर्मितीबद्दल सांगितलेलं आहे, आणि यावरच मला एका कवीच्या ओळी आठवतात. लय झालं पाना फुलावर लिहिणं कविता, लय झालं पाना फुलावर लिहिणं कविता, तुम्हाला दिसत कसा नाही माणसातील माणूस जिता जागता, तुम्हाला दिसत कसा नाही माणसातील माणूस जिता जागता, माणसातील माणूस जिता जागता. असं साहित्य निर्माण व्हावं, आणि ते होईल अशी आम्ही आशा करतो. आता आभारच मानायचे आहेत. आला निरोपाचा क्षण जीव भारावून जातो, आला निरोपाचा क्षण जीव भारावून जातो, असे राहू द्यावे बंध झाले हळवे मन, याला माय मराठीचा गंध, याला माय मराठीचा गंध. आजच्या संमेलनाचं सार म्हणजे आभार, आणि संमेलन झालं बहारदार, म्हणून विजयाताईंना मी म्हणते, ताई आपण मानावेत आभार, मानावेत आभार. मराठीची सेवा करताना आमचा नवोदित नवा लिहिणारा हातामध्ये एक तुटकी मुटकी लेखणी घेऊन, तुटकी मुटकी कविता घेऊन जर या मंचावर येत असेल तर त्याला हाकलून दिलं जातं, पुढल्या वर्षी ये म्हटलं जातं. मग तो वर्षानुवर्षे वाट पाहतो आणि त्याला मंचच मिळत नाही. मग त्याला मंचच मिळत नाही, त्याची कविता कशी आहे हे त्याला काही कधी कोणी सांगतच नाही.
मग त्याला सांगितलं जातं, अरे तू काही कसला कवी आहे, पुस्तक बिस्तक आहे का तुझं एखादं? मग तो धडपडतो बिचारा, कोण पुस्तक काढणार हो त्याचं? त्याच्याकरता गदी माडगुळकर आणि कविवर्य सुरेश भट व्हावं लागतं ना, की जेव्हा प्रकाशक स्वतःहून त्यांचं पुस्तक काढतील, त्याचं स्वतःचं पुस्तक काढायला त्याला पदार्पण करावीच लागणार ना. कोणी देत पण नाही. आमच्या या सभागृहामध्ये आमचे एक संजय गुडघाटे नावाचे कवी आहेत, इतकं सुंदर लिहितात. नाही आहे त्यांची आर्थिक परिस्थिती. त्यांचा मला फोन आला होता. खरं तर मला आर्थिक मदत करायची होती त्यांना त्यांच्या पुस्तकाच्या वेळेला, पण मीच आजारी होते. नंतर जेव्हा केव्हा त्यात पडायला गेले तर त्यावेळेला त्यांचा संग्रह आला. मग अशा मंडळीने लिहूच नाही का? मला अचानक आठवला तो एकलव्य. द्रोणाचार्याने नाकारलं त्याला, कारण म्हणे की राजपुत्रांशिवाय अन्यांना दीक्षा देण्याचा मला राज्याधीश नाही. मग त्यानं काय केलं, द्रोणाचार्यांचा पुतळाच बांधला. पुढची सगळी कथा तुम्हाला मान्यवरांना आणि मंचाला माहीत आहे, मी सांगणार नाही. परंतु द्रोणाचार्यांनी काय मागावं गुरुदक्षिणा म्हणून जेव्हा केव्हा भेट झाली तेव्हा त्यांनी आपलं इंद्रधनुष्याचं कौशल्य बंद करावं म्हणून द्रोणाचार्यांनी काय काय उपाय नाही केले. त्याच्यावर भुंकणारा कुत्रा सोडला द्रोणाचार्यांनी, सोडला की कोणी माहिती नाही, पण एकलव्याने असा बाण सोडला की एवढीशी इजा नाही झाली, पण आवाज मात्र त्याचा बंदच केला कायमचा. त्यानंतर कुत्र्याने निरोप नेऊन दिला द्रोणाचार्यांकडे. त्यावेळेला द्रोणाचार्य म्हटले, असा कोणता माझा शिष्य आहे बघायला गेलं पाहिजे. स्वतः भेटायला आले. त्यांनी खूप आनंद झाला, द्रोणाचार्य आपल्याला भेटायला आले. बघा माझे गुरु माझ्या दारी आले, मी तुमचा पुतळा उभारलेला आहे. ओ या पुतळ्याला बघतो आणि मी माझी शिक्षा शिकत असतो, कारण तर तुम्ही ना मला शिक्षा द्यायचं नाकारलं. पण द्रोणाचार्यांना कल्पना होती, अरे मला अर्जुनाला धनुर्धारी करायचं आहे ना 1 नंबर. तुझ्यासारखे जर 1 नंबर होत राहिले तर माझं काय होणार, मी या राज्यात राहणार कसा? त्यावेळेला तुला मी देऊ शकलो नाही, पण तू माझा पुतळा असो की मी, शिक्षा तर माझ्याचकडनं घेतली ना. तुला माहीत नाही का रे की गुरुदक्षिणा द्यायची असते? माहीत आहे गुरुवर्या, सांगा काय हवी आपल्याला गुरुदक्षिणा? उजवा अंगठा कापून दे. क्षणाचाही विलंब न करता एकलव्यानं आपला उजवा अंगठा कापून दिला आणि द्रोणाचार्य निघाले. थोडं अंतर गेले नाही तर एका सळसळणाऱ्या सापानं त्यांच्याकडे धावला. दंश करणार तेवढ्यात एक सळसळता बाण आला आणि त्या सर्पमुखाला असा काही विखारून गेला की दंश तर झाला नाही, परंतु सापाला इजाही झाली नाही, परंतु विष मात्र कुठल्या कुठे पळून गेलं हे कळलं नाही. द्रोणाचार्यांनी मागे वळून पाहिलं, अरे एकलव्याचा तर उजवा अंगठा कापला, हा दुसरा कोणता एकलव्य नव्याने तयार झाला? पाहिलं तर एकलव्यच होता. अरे तुला तो उजवा अंगठा मागितला, आता कसा काय तू धनुर्धारी झाला रे? पुन्हा बाण करतोय फेकतोय. मला माहिती आहे गुरुवर्या, हे होणार. तुम्ही मला उजवा अंगठा मागणार म्हणून मी सुरुवातीपासून ना डाव्याच अंगठ्यानं धनुर्विद्या करतो. म्हणून या डाव्या अंगठ्यानं कविता लिहिणारे जोपर्यंत इथं आहेत ते स्वतःच्या पैशानं का होईना काव्यसंग्रह काढतच राहणार. माझे या ठिकाणी प्रकाशक अक्षरबंधचे नाशिकवरून असलेले कविवर्य बंधू आहेत, अनेक मंडळी आहेत. आज आमची पुस्तकं कोणी काढत नाही, कवितेचं तर कोणीच काढत नाही. आज माझं सगळ्याच्या सगळं गद्य लेखन काढलं जातं, 1 रुपया लागत नाही. कालच पोरीजरा जपूनचा कथासंग्रह नाते पब्लिकेशननी 1ही रुपया घेतला नाही. पण विजयाचे अभंग काव्यसंग्रह काढायला मला पैसे लागतात का? म्हणून प्रकाशकांनी आमचे पैसे घालवावे आमच्यावरती. कवितेला भवितव्यच नाही ना हो, लोक तिथल्या तिथे कविता संग्रह वाचतात, कोणी विकत घेत नाही. म्हणून मग लिहिणाऱ्यांनी आपली पुस्तकं काढूच नाहीत का? असो, हा खूप मोठा विषय आहे. परंतु लिहिणाऱ्यांना लेखणीचं बळ देत राहावं. प्रकाशकांनाही आज व्यवसाय नाही, त्यांचाही व्यवसाय मोठे होत जावा आणि हे साहित्याच्या दालनामधलं वातावरण लेखनाच्या दिशेनं जात राहावं आणि या माय मराठीच्या नक्षत्रातलं प्रत्येक नक्षत्र हे उजळत जावं. ह्याकरताच या पहिल्या राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं. ती मराठी कशी आहे, कुठे जाते, कसे लिहितात, ह्याकरता आमचे नागपूरचेच कविवर्य सुरेश भट सांगून गेले की करू नका चिंता एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही. त्यामुळे
100 लोकांपैकी नसतील 95 लोक चांगलं लिहत, पण 5% जे लिहितात, ज्यांचं कोणी वाचत नाही ते सकसच लिहितात. परंतु त्यांचं न वाचता न पाहता जर आम्हाला आमचे गुरु द्रोणाचार्य एकलव्यासारखं मानत नसतील, तर हा आमचा एकलव्य जो दराखोऱ्यांमध्ये मानवऱ्यासारख्या कोपऱ्यामध्ये आमच्या भगिनी सुंदर लिहितात त्या तिकडेच पडतील. त्यांना बाहेर काढण्याचं काम माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठाननं केलेलं आहे. ते कायमच करत राहणार आहे. कालपासून इथे दुवादार सगळीच्या सगळी सत्र झाली. उद्घाटनाच्या सत्रापासून तर आताच्या समारोपा सत्रापर्यंत एकापेक्षा एक देखणे सत्र झाले. कोणाचीच वर्णी मी या ठिकाणी करणार नाही, पण तरी सुद्धा निमंत्रितांचे कवी संमेलन जे सत्र झालं, तुम्ही पत्रिका जरी नजर फिरवली तर तुम्हाला दिसतं की अध्यक्ष दुर्गेश सुनार मुंबईवरून आलेत, आमच्या प्रिया कलिका बापट ह्या गोव्यावरून आल्यात, आमचे BN चौधरी जळगाववरून आलेत. सगळीच्या सगळी मंडळी का राज्यस्तरीय हवं, नागपूरचा पण सहभाग हवा. हे सगळं तारतम्य ठेवत असताना जाती धर्म पंथ हे पण हवेत. आमची अंजुमन शेख त्यामध्ये आहेत, ही मुस्लिम कवयित्री, त्याचप्रमाणे औरंगाबादमधून आलेले मुस्लिम आमचे कवी मित्र हबीब भंडारे सुद्धा या ठिकाणी आलेत आणि अनंत राऊत आपल्या कवितेचा बहार सांगून गेले. हे सगळं मैत्रीचं वातावरण कसं आहे तर मित्र हवा उंबऱ्यासारखा, भरवणव्यात गाजव्यासारखा आणि तम अंधारात काजव्यासारखा. मग कसं वातावरण झालं होतं काल सभागृहामध्ये. ही कुठून येते ऊर्जा, ही शब्दांमधून येते आणि काय दाद मिळत होते. प्रत्येक सत्राला अध्यक्ष होते, प्रत्येक सत्राच्या अध्यक्षाला ते अधिकार जातात की त्यांनी त्या सत्राचं समालोचन करावं. त्यांनी त्या त्या पद्धतीने केलं. मला खूप आनंद वाटतोय की कोणीही उणिवा दुनिवा काढल्या नाही. आजच्या वर्तमानपत्रांनी भरभरून लिहिलेलं आहे. या संमेलनात जेही सामील झाले त्या सगळ्यांनी तो भरभरून आनंद घेतलेला आहे. अगदी राहण्यापासून तर दळणवळणाच्या सोयींपर्यंत. आमचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर यांना मी त्यांची तिकीटं करत होते त्यावेळेला मी सरांना एक प्रश्न विचारला की सर आपण रात्री 12:30 वाजता पुण्यामध्ये पोहोचाल, तुम्हाला चालेल का? तर मला सर म्हटले की कुठल्या ट्रेनचं? मी म्हटलं नाही सर ट्रेनचं नाही, हे फ्लाईटचं आहे. तुम्ही माझं फ्लाईटचं करताय? माझ्या मुलांनाही स्पॉन्सर केलेली तिकीट आहे सरांच्याने मॅडमची. 2 टायरची करताना तो मला म्हटला मामा 2-3 हजाराचा फरक पडतोय, मग तू सरांना फ्लाईटनी का बोलवत नाही? तू नशील करत तर मी करतो. आणि त्यांना केलेले तिकीट मी सरांना म्हटलं की सर मी रेल्वे स्टेशनचं नाही बोलत हो, मी एअरपोर्टचं बोलते. अरे बापरे ताई तुम्ही तर माझी सख्खी बहीण आहात. अहो मला 17 आणि 17 34 आणि 35 तासाचा प्रवास करण्यापासून तुम्ही वाचवलं. हे किती मोठं काम केलं सर. परमेश्वराच्या कृपेने आणि देवाच्या दयेनं, देव मी निर्मिकाला म्हणते कारण मी सुद्धा शाहू फुले आंबेडकर विचारांची आहे. माझ्या हातानं एक काळ होता की हे काहीही शक्य नव्हतं, परंतु आज मात्र अशी वेळ नाही आहे. सारंच काही शक्य आहे. जेव्हा आपली अशी वेळ आयुष्यात येते ना तेव्हा माणसानं जे जे करता यावं ते उधळूनच द्यावं, मनापासून करावं. माझ्या घरी मी फोल्डर बनवायचं काम करत, सगळी कामं, अगदी माझी छोटीशी नात त्या ठिकाणी आहे 5 वर्षाची, ती माझी नातवंड बसली होती फोल्डरमध्ये कागद टाकत होती, पेन टाकत होती. शेवटच्या दिवशी फोल्डरचे गठ्ठे बांधले, 1-2-4 फोल्डर उरले, तर मी म्हटलं राहू दे ना रे आपल्याच घरी राहील. तर माझी नात काय म्हटली की मग ती बला येते ना. मी म्हटलं ही काय म्हणत आहे? त्यावेळेला ती म्हणे की ही आपली वस्तू नाहीये, ही जर आपल्या घरी राहिली ना तर मग बला येते. ती नात माझी 5 वर्षाची. म्हणजे हिला तर कधीच सांगितलं नाही असं. म्हणजे दुसऱ्यांचं काही ते आपल्याच घरी ठेवायचं नाही, आपण फक्त करत राहायचं आणि या दोन्ही हाताने उधळत राहायचं. मग आम्ही कथा लिहितो, कविता लिहितो, वैचारिक लिहितो, काय लिहितो माहीत नाही. आमचं समीक्षण जगानं करावं, आम्ही लोकार्पण ते केलेलं असतं. म्हणून आता इथे मान्यवरांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं ते नक्कीच नितांत मोलाचं आहे. कारण ते जर नसलं तर कवितेचा कसा कचरा होतो आणि रोज फेसबुकवर कोणीतरी कशी प्रमाणपत्र वाटतात हेही आम्ही बघतो. कारण असेही नियंत्रकांचे 2 डोळे आमच्यावर असणं हे नितांत गरजेचं आहे. हा पूर्ण ताळमेळ समतोल बॅलन्स करत हे साहित्य संमेलन या ठिकाणी झालेलं आहे आणि या संपूर्ण साहित्य संमेलनानं तो बॅलन्स नितांत सुरेखरित्या सांभाळलेला आहे. आणि म्हणून मी त्या सर्वांचे आभार मानते की ज्यांनी हे मला माझं काम नितांत सुसह्य केलं. कारण मैं अकेला ही चला था मंजिल की और लोग आते गए और कारवा बनता गया.